आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. भीमस्मृती यात्रेनंतर लांडोर बंगला परिसरात स्वच्छता अभियान. संविधान रक्षण समितीचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश. धुळे शहराजवळ लळिंग जंगलातील ऐतिहासिक लांडोर बंगला येथे दरवर्षी भीमस्मृती यात्रेनिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी येतात. 31 जुलै 1937 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामानिमित्त धुळे येथे आले असता त्यांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 1993 पासून येथे भीमस्मृती यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लाखो अनुयायी उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान व विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते. मात्र या उपक्रमानंतर प्लास्टिकच्या प्लेट, पाण्याच्या बाटल्या, ग्लास तसेच इतर टाकाऊ साहित्य मोठ्या प्रमाणात परिसरात विखुरले जाते. त्यामुळे लळिंग जंगलातील पर्यावरण व वन्यजीवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर संविधान रक्षण समिती व पुरोगामी विचार मंचाच्या वतीने लांडोर बंगला परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेसह उपस्थितांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. भीमस्मृती यात्रेला येणाऱ्या अनुयायांनी परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, बबनराव वानखेडे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र पाटील, सोनू धनगर, शरद बिल, अशोक पवार, घनश्याम बच्छाव यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे न्यायालयीन कामासाठी आले असता धुळ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याने त्या काळामध्ये लळिंगकर अण्णा यांनी आग्रह केलेला होता की जोपर्यंत बाबासाहेब माझ्या दाराला पाय लावत नाही, माझ्या गावाला येत नाही, तोपर्यंत मी दाढी काढणार नाही. म्हणून लळिंगकर अण्णाची दाढी जवळपास 10 ते 12 इंचापर्यंत दाढी झालेली होती. म्हणून बाबासाहेबांनाही वाटलं की आपण न्यायालयीन काम आटोपून परत जाण्यापेक्षा पुढच्या कामापर्यंत इथं थांबावं. म्हणून बाबासाहेबांनी 3 दिवस लांडोर बंगला या ठिकाणी मुक्काम केलेला होता. म्हणून ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, हिला आंबेडकरी समाज 1993 पासून भीमस्मृती यात्रा म्हणून राबवत असतो. इथं हजारो लाखोच्या संख्येने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सुरत, मध्य प्रदेश, अनेक राज्यातून, अनेक जिल्ह्यातून शेकडो हजारो अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. त्याचबरोबर आम्ही संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचार मंच यांच्या माध्यमातून काल न येता, काल थोडा पावसाचं वातावरणही होतं आणि पाऊसही होता, म्हणून आपण 1 ऑगस्टला जायचं आणि 1 ऑगस्टला त्या ठिकाणी जाऊन निव्वळ बाबासाहेबांचं दर्शन हे तर आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जे अनुयायी येतात त्यांना काही कार्यकर्ते खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. त्यामुळे ते खाद्यपदार्थांच्या प्लेटा अनेक कार्यकर्ते, अनेक अनुयायी या डस्टबिनमध्ये अथवा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकत नाही. म्हणून आमचे पुरोगामी विचार मंच व संविधान समितीने एक संकल्प केला की आपण ही जी पत्रावळी, गहाण वगैरे कागद जे काही आहे आपण जमा करून एक वेगळा आवागडा आदर्श घडवावा. म्हणून आम्ही आज या ठिकाणी मुद्दामून 1 ऑगस्ट रोजी लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी येऊन आम्ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.